बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी संवाद यात्रे आयोजन करण्यात आलेले आहे। स्वातंत्र्यानंतर ओबीसीचा प्रश्न प्रलंबित आहे, त्या सोडविण्यासाठी व ओबीसीच्या न्याय हक्काची जाणीव करून देण्यासाठी ओबीसी संवाद यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती खामगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके यांनी दिली। चांदमारी चौक स्थित एएनएस इन्फो व्हॅली ITI मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष नागोराव पांचाळ, अशोक भाऊ सोनोने, शरद वसतकार, गणेश भाऊ चौकशे, अमलकार इत्यादी मंचावर विराजमान होते। या प्रश्नाचे उत्तर देताना सोमनाथ साळुंके म्हणाले की सन 2014 सालांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशामध्ये मन की बात घेत आहे। प्रत्येक मन की बात मधून वेगवेगळ्या विषयांवर विवेचन करत आहेत। ओबीसीच्या बाबतीमध्ये विकासासाठी कोणते प्रोजेक्ट राबवले याची माहिती मन की बात मधून बराच वेळ दिली आहे। सर्वसामान्य ओबीसी माणूस सुरुवातीला तो ऐकत होता, त्याला वाटत होतं की आता आपला सर्वांगीण विकास होतो, परंतु वास्तविक पाहता वस्तुस्थितीमध्ये ते शक्य झाले नाही। म्हणून ओबीसी याची मानसिकता झालेली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे देशामध्ये मन की बात करत आहेत तो मन की बातच आहे, तो कामाची बात नाही। भारतीय जनता पार्टीची सरकार फक्त मन की बातच करत आहे। प्रधानमंत्री मन की बात करत आहे, कामची बात नाही। म्हणून आता ओबीसीला मन की बात नको तर काम की बात हवा आहे। ओबीसी यांनी आता ठरवलं आहे की काम की बात करणारी सरकार आणायची आहे। 2014 सालापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशामध्ये मन की बात घेत आहेत। प्रत्येक मन की बातमधून वेगवेगळ्या विषयावरती ते विवेचन करत आहेत। ओबीसींच्या बाबतीमध्ये सुद्धा ओबीसींच्या विकासासाठी कोणते प्रोजेक्ट राबवले याची माहिती मन की बातमधून बऱ्याच वेळेला त्यांनी दिलेलं आहे। सर्वसामान्य ओबीसी माणूस सुरुवातीला ते मन की बात ऐकत होता, त्याला वाटत होतं की आता माझा या मन की बातमधून मला जी माहिती मिळाली त्या माध्यमातून माझा सर्वांगीण विकास होणार आहे। मग त्यानं वस्तुस्थितीमध्ये ज्यावेळी चेक केलं, ते मुद्रा लोनचं उदाहरण असेल, विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीचं उदाहरण असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून जे मन की बातमध्ये सांगितलं ते वस्तुस्थितीमध्ये त्याला शक्य झालं नाही, त्याला ते मिळवता आलं नाही। म्हणून ओबीसींची एक मानसिकता झालेली आहे की प्रधानमंत्री या देशामध्ये जी मन की बात करतात ती मन की बातच आहे, ती काम की बात नाही। आणि ओबीसीला आता मन की बात नको आहे तर काम की बात हवी आहे। आणि ओबीसीने पक्क ठरवलं आहे की भारतीय जनता पार्टी शासन हे काम की बात करत नाही, फक्त मन की बात करतं। आता काम की बातवालं सरकार आणण्याचा ओबीसीने निर्धार केलेला आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।